आपल्यासोबत बोलण्यासाठी जरांगे समर्थक जे आंदोलक आहेत जे अंतरवालीवरून आले, आपणच्याकडून थेट बातचीत करत की कशा प्रकारचं हे आंदोलन आहे. काय सांगाल सर, आपण अंतरवालीवरून कशा प्रकारचा प्रवास केलात आणि आझाद मैदानपर्यंत पोहोचलात? आम्ही अंतरवालीहून निघालोत. 6 दिवस झाले. आजचा हा 6वा दिवस. आम्ही या आंदोलनात जरांगे दादाच्या सोबत अखंड राहू शेवटपर्यंत. आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मनोजदादा जरांगे यांना पूर्णपणे पाठिंबा देणार आहोत. आणि या सरकारला जोपर्यंत ते आम्हाला GR देणार नाहीत तोपर्यंत आम्ही या आझाद मैदानावरून हलणार नाही. GR पारित केल्याशिवाय आम्ही या ठिकाणातून अजिबात निघणार नाहीत. कारण आज आमचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी फार मोठा संघर्ष उभा केला आहे. 7 महिने झाले आमचा हा माणूस हा लढत आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेला आहे. तरी या आरामखोर सरकारला अजिबात चेव येईना. सुद्धा ते काय करायला लागलेत, टाळाटाळ करत आहेत. आणि म्हणून यासाठी आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलेलो आहोत. आणि हा आमचा हक्क आम्ही स्वीकारल्याशिवाय राहणार नाही. तोपर्यंत आम्ही इथून तीळ मात्रही बाजूला, इंच भरही बाजूला सरकारणार नाहीत. आणि हे आरक्षण घेऊनच दाखवू. आणि या सरकारला नमतच घ्यावं लागेल. कारण हा आक्रोश आहे, ही काही जत्रा नाही. हा सदावर्ते म्हणत होता की हा जत्रा आहे. सदावर्ते ही जत्रा नसून हा सर्वसामान्य मराठ्यांचा, गोरगरीब मराठ्यांचा, गरजवंत मराठ्यांचा हा लढा आहे. आणि हा लढा आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांनी उभा केलेला आहे. तो आम्ही यशस्वी करणारच. आपण काय सांगू? आम्ही जरांगे पाटलाला सोडून जाणार नाही. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आपण खरं तर मी सांगू इच्छितो आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून, राज्य सरकारनं विश्वास नावाची जी व्याख्या आहे, जी आजपर्यंत आपण विश्वास नावाची व्याख्या ऐकत होतो, ती पूर्णपणे बदललेली आहे. मागच्या 7 महिन्यापासून आम्ही पाहतो या गोष्टीला. खरं तर अटकपासून कटकपर्यंत पूर्ण हिंदूंचं राज्य ज्यांनी वाचवलं आहे, जगवलं आहे, आजपर्यंत 350 वर्ष झाली आमच्या छत्रपतींनी ह्या गोष्टी घडवल्या. त्या हिंदूंच्या मराठ्यांवरच का हान्य आहे? प्रत्येक गोष्टीलाच आम्हालाच का या गोष्टीला तुम्हाला संविधानिक गोष्टी लागू होतात? बाकी गोष्टी, बाकी जातींना कुठल्याच प्रकारचं हे कुठलंच कागद दाखवलं गेलेलं नाही. एका वळीवरती त्यांना आपल्या आरक्षणाच्या लाईनीमध्ये घेऊन प्रवाहामध्ये आणलं जाते. मग मागच्या या 40 वर्षापासूनचा आमचा चाललेला हा लढा आहे, यांनी कुठंतरी थांबवायला पाहिजे. मी त्यांना सांगू इच्छितो, आता येणाऱ्या ज्या 2024च्या ज्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत, ह्या निवडणुका गृहीत धरून हिंदूंचं राज्य आहे पूर्ण भारतभर, बरोबर आहे? हिंदूंचं राज्य, मोदी सरकार हे हिंदूंचं राज्य म्हणून आपण वावरतो. तर त्या मोदी सरकारला आणि या राज्य सरकारला मी सांगू इच्छितो, ह्या निवडणुका डोळ्यात समोर ठेवून आपण राम मंदिराचा जसा आपण मुद्दा अर्धवट अवस्थेमध्ये राम मंदिराचं उद्घाटन केलं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यासाठी लागू होतात. तर आमचाच आरक्षणाचा घोडा का मारला जातोय? हे आमचं कुठं चुकतंय का? कारण आम्ही आजपर्यंत मोठ्या भावाची भूमिका घेऊन प्रत्येकांना सपोर्ट करत आलो आहे. सगळे आजही आम्हाला सपोर्ट करतात. फक्त आणि फक्त ह्या राज्य सरकारमुळं आणि केंद्र हे जाणून बोजून का दुर्लक्ष करत असेल, तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मीही त्यांना हे सांगू इच्छितोय, तुम्ही हा आमचा लवकरात लवकर हा आमचा आरक्षणाचा मुद्दा समाप्त करावा. जय हिंद, जय भारत. नक्कीच आपण जे मराठा आरक्षणाचे जे आंदोलक यांच्याशी बातचीत केली असता यांनी स्पष्ट बहुमत सांगितलेलं आहे की जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन ते असं सुरू राहणार आहे. आणि